नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मृण्मयी कबीरला विचारते की तू त्या गुंजाच्या आजीला सोडवून आलास का? कबीर हो बोलतो तर लगेच मृण्मयी म्हणते की खरंच काही माणसं किती नालायक असतात ना, नात्याचा सुद्धा पैशासाठी सौदा करत असतात. आणि गुंजाची आजी सुद्धा त्यातीलच एक नालायक बाई आहे की तिने गुंजाचा चक्क पैशासाठी सौदा केला. तेव्हा कबीर म्हणतो की अगं मृण्मयी, त्या गुंजाच्या आजीसाठी नालायक हा शब्द सुद्धा खूप छोटा आहे ग. कबीर म्हणतो की कधी कधी अगं आपल्याला बघ्याची भूमिका ही घ्यावीच लागते, कारण परिस्थितीच आपल्यावर तशी वेळ आणते. तर मृण्मयी म्हणते की अरे कबीर, तू त्या गुंजाच्या आजीला पैसे देऊन चूकच केली. तू तिला पैसे द्यायला नको होते, त्या बदल्यात तू तिच्यावर एखादे आर्टिकल बनवायला हवं होतं, नाहीतर तो पोलिसांना सुद्धा बोलावू शकला होता. पण तुला असे का वाटत नाही? तेव्हा कबीर म्हणतो मृण्मयी, तू जे सांगते ते एकदम योग्य आहे. गुंजाच्या जागी जर एखादी अनोळखी व्यक्ती असती तर दुसऱ्या पत्रकाराने तिच्यासोबत तेच केले असते. माझ्यासाठी तेव्हाही असे केले असते हे तर मी सांगू शकत नाही, कारण माझ्यासाठी गुंजाची आबरू ही खूप महत्त्वाची आहे. मृण्मयी म्हणते की अरे तू गुंजासाठी, तिच्या आबरूसाठी तुझं आर्टिकल सुद्धा मागे सोडले रे. तेव्हा कबीर म्हणतो की अगं, एखाद्याने आपल्याला पाण्याचा ग्लास जर भरून दिला आणि तेही आपण एका माणुसकीने लक्षात ठेवतो गो, आणि आपण तर माणसं आहोत. गुंजाने तिच्या हातामध्ये आलेले 5 लाख रुपये आपल्या दारामध्ये ठेवून ती स्वतः निघून गेली. गुंजाने आपल्या घरासाठी खूप काही केले ग, मग तिच्यासाठी आपण इतकंसं करणं हे माझं कर्तव्य आहे ना ग मृण्मयी. तेव्हा मृण्मयी खुश होते आणि कबीर, खरंच मला तुझा अभिमान वाटतो असे बोलून ती कबीरच्या मिठीत येते आणि ते दोघे एकमेकांच्या मिठीत रोमन्स करतात. तेवढ्यात कविता येते आणि कविता ते सर्व बघून खूपच खुश होते आणि दरवाजावर टकटक असा आवाज करते. तेव्हा कबीर आणि मृण्मयी खूपच लाजतात. तर कविता म्हणते, तुम्ही येथे रोमांस करतात, बाहेर सर्वजण तुमची वाट बघतात. कविता म्हणते की भाऊजी, तुम्ही अजून तयार सुद्धा झाला नाहीत का? तर कबीर म्हणतो की काय करणार वहिनी, मृण्मयी तर मला सोडतच नाही. तेव्हा मृण्मयी लाजच म्हणते की कबीर थांब, मी तुला आता बघूनच घेते. आणि कविता चल याचं काय ऐकते म्हणून ती कविताला बाहेर घेऊन जाते. तर कबीर हा मनाशी खूप लाजून हसतो. बाहेर सर्व तुळशीच्या लग्नाची तयारी झालेली असते. तर कविता आणि सुबोध एकमेकांना चिडवत असतात. तेवढ्यात मृण्मयी आणि कबीर एकमेकांचा हात धरून खुश होऊन बाहेर येत असतात. तर गुंजा काही दिवे पेटवत असते आणि तिचे लक्ष त्यांच्याकडे जाते. गुंजाला तर वाईट वाटते. तेव्हा मधू म्हणते की सर्व तयारी झाली, हा कबीर कुठे आहे, अजून का आला नाही? तेवढ्यात मृण्मयी म्हणते की अगं तू आलो अमित. तेव्हा मधू म्हणते की अगं मृण्मयी, तू हातामध्ये तुळशीचं रोपटं घेऊन उभी राहा. तर मृण्मयी म्हणते की आपल्या दारात ऑलरेडी तुळस आहे, मग मी का उभी राहू? तेव्हा विजय सांगते की जे तुळशीचं रोपटं तू हातात घेऊन उभी राहणार ना, तुळशीचं लग्न झाल्यानंतर ते रोपटं आपल्या घरातील तुळशीच्या वृंदावनात रोपटं ते रुजायचं असतं, म्हणून ती आपल्या घराला अंगणात राहून घराला आशीर्वाद देत असते. आणि आपली गुंजा आहे ना तुळशीचं रोप हे रुजवायला, आणि काय गुंजा, रुजवशील ना हे रोप? तर गुंजा खुश होऊन हो बोलते. तेव्हा लगेच नित्या म्हणते की अगं आजी, तुळशीचं लग्न का लावतात ग? तेव्हा लगेच रेशीम म्हणत असते की आता तू तुळशीचं लग्न लावायचं सोडून दे आणि हिला तुळशीच्या लग्नाची गोष्ट सांगत राहा. तेव्हा सुबोध म्हणतो की आपली गुंजा खूप छान गोष्ट सांगते. तेव्हा सर्वजण गुंजाला गोष्ट सांगण्यासाठी आग्रह करू लागतात. तर मधू म्हणते की अगं गुंजा, सांग गोष्ट, त्यानंतर आपण तुळशीचं लग्न लावू. तेव्हा गुंजा ही कबीर आणि तिच्या जीवनावर आधारित त्या तुळशीची लग्नाची मस्त गोष्ट सांगू लागते, कारण ती वृंदा, कृष्ण आणि यावर गुंजा आणि कबीरच्या जीवनाचीच गोष्ट सांगते. कबीरच्या मात्र हे सर्व लक्षात येते. गोष्ट सांगताना गुंजाच्या डोळ्यात मात्र खूप पाणी येत असते, कारण तिच्याच आणि कबीरच्या जीवनावर ती गोष्ट सांगत असते. कबीरला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. गुंजा सांगते की जेव्हा देवाने त्या वृंदाला टाकल्यानंतर तिने आपला देह हा त्या कृष्णाच्या दारामध्ये हा देह टाकला आणि त्या राखेमध्ये एक छान असं रोपटं उगलं, ते म्हणजे ही आपली तुळशीमा. आणि ती वृंदामा तुळशीमा बनून श्रीकृष्णाच्या दारामध्ये श्रीकृष्णावरच प्रेम करत राहिली. ती तुळशीमा स्वतः झिजते आणि दुसऱ्याला आनंद देण्याचा काम करते, ती आपली तुळशीमा. प्रेमाची निशाणी बरकतीची कहाणी आहे ही आपली तुळशीमा. तुळशीमाळ्याच्या काड्यांनी जर जप केला तर देव सुद्धा आपल्याला पावत असतो. तुळशीच्या माळा वारकरी गळ्यामध्ये घालतात. प्रत्येक देवाला तुळशीमा हिचे रोप वाहिले जाते.
तेव्हा आपण 1000 तुळशी ह्या विष्णू नारायणाच्या देवाला वाहतो तेव्हा आपल्याला सत्यनारायणाच्या पूजेचा लाभ मिळतो। त्या घराच्या अंगणामध्ये तुळशीमा असते, त्या घराच्या अंगणामध्ये आणि त्या घरामध्ये विष्णुदेव आणि लक्ष्मी माँ कायम आपला देह वास ठेवून राहत असतात। फक्त तुळशीला घरामध्ये घेत नाही, तिची जागा मात्र कायम ही अंगणातच असते। अंगणात राहून ती कायम या घराला आसरा देत असते, ती आहे तुळशी माँ, म्हणून ही गोष्ट पूर्ण झाली असे गुंजा म्हणते। तेव्हा सर्वांना गुंजाची ही तुळशीची सांगितलेली गोष्ट आवडते, सर्वजण टाळ्या वाजवतात। कबीर मात्र हा गुंजाकडे रागाने बघून टाळ्या वाजू लागतो। तेव्हा विजय म्हणते की काय नित्या, आवडली ना गोष्ट? सुबोध म्हणतो की मी म्हणलं होतं ना गुंजा खूपच छान गोष्ट म्हणेल म्हणून। तेव्हा सर्वजण खूपच खुश होतात आणि त्यानंतर तुळशीचं लग्न लावतात। तर कबीर आपल्या हातामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन उभा असतो आणि एकीकडे मृण्मयी आपल्या हातामध्ये तुळशी वृंदावनाचं ते रोपटं आणि वृंदावन घेऊन उभी असते आणि ते लग्न लावले जाते। मृण्मयी मात्र खूपच खुश असते, कारण तिला असे वाटते की माझं आणि कबीरचंच लग्न लागले वाटतं। तेव्हा कबीरच्या डोक्यामध्ये एक वेगळंच टेन्शन असते, तो विचार करत असतो की लग्न 4 दिवसावर आलं, पण मला असे वाटते की 4 जन्मासारखं वाटायला लागले आणि रागाने तो गुंजाकडे बघत असतो। गुंजा मात्र डोळे भरून ही कबीरकडे बघत असते, तिला खूप वाईट वाटत असते। गुंजा मनात म्हणत असते की साहेबा, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंत ना त्याचा हा मोबदला। 4 जरी जन्म घेतले तरी मी तुमचे उपकार नाही विसरू शकणार, मी तुमच्या अंगणातील तुळस आहे म्हणून गुंजाने स्वतःला तुळशीची उपमा दिलेली असते। तेव्हा तुळशीचा विवाह पार पडल्यानंतर सर्वजण आतमध्ये निघून जातात, तर गुंजा ही रात्री अंगणातच असते आणि तुळशी समोर जो दिवा लावलेला असतो तो वाऱ्याने ह्या विजत असतो। तर गुंजा आपल्या हाताने तो दिवा हा तेजत ठेवते आणि तिने आपले हात तेथे जोडलेले असतात। तेवढ्यात लगेच कबीर येतो आणि रागाने ते हात बाजूला करतो। कबीर रागाने गुंजाचा हात पकडतो आणि मगाशी जे गोष्ट सांगितली ती सांगून तुला काय सिद्ध करायचे होते असे गुंजाला विचारतो। आणि गुंजा, तुझं हे वागणं आहे ना ते आपल्याला काही दिवसापूर्वी नक्की नडेल, म्हणून तो रागाने गुंजाला ढकलून देतो। तेव्हा मात्र गुंजाचा तो भास असतो आणि गुंजा म्हणते की साहेबा, मी तुमच्या दारातली तुळस तर आहे ना? तेवढ्यात लगेच मृण्मयी ते सर्व ऐकते आणि गुंजा काय म्हटलीस असे गुंजाला विचारते, तर गुंजाला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा मृण्मयी ही पुढे येते आणि गुंजाला विचारते की गुंजा, तू कुणाशी बोलत होतीस आणि मगाची जी गोष्ट सांगत होती तेव्हा तू रडत का होतीस? तेव्हा असे वाटत होते की जसं तू स्वतःच्याच आयुष्याबद्दल काहीतरी सांगते। मृण्मयी विचारते की गुंजा, तू माझ्यापासून नक्की काहीतरी लपवते, खरं सांग काय आहे ते, तुला माझी शपथ आहे। आणि त्याच वेळेस कबीर हा बाहेर येतो आणि मृण्मयी आणि गुंजाचे बोलणे तो ऐकत असतो। गुंजा म्हणते की शपथ कशाला घालता मृण्मयी ताई, अहो तुमच्या जीवाला काही त्रास होईल असे काहीच नाही। मी म्हणत होते की मी या घरातली अंगणातील तुळस आहे, कारण मी जे काही या घरासाठी करते, कारण त्यांच्या डोळ्यातील पाणी मला नाही बघवत आणि तुमच्यामुळेच मृण्मयी ताई माझं आयुष्य त्या तुळशीप्रमाणे बहरलं, म्हणून मी असे त्यावेळेस म्हटले होते। तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते की गुंजा, मी तुला असं विचारायला नको होतं ग, म्हणून ती गुंजाला माफी मागू लागते। तेव्हा मृण्मयी म्हणते की अगं तू आतमध्ये ये, मी तोपर्यंत कबीर आतमध्ये आहे का मी बघते। तेव्हा लगेच मृण्मयी आतमध्ये जाते आणि कबीर हा लगेच बाहेरून येतो आणि गुंजाकडे बघत आतमध्ये जात असतो। तर गुंजा खूप रडत ही कबीरकडे बघत असते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जे मणिमंगळसूत्र लग्नासाठी मृण्मयीसाठी बनवायचे असते, तर सोनार ते घरी घेऊन आलेला असतो। तर माया म्हणत असते की मला तर खरं मंगळसूत्र हे प्लॅटिनियममध्ये हवं होतं, परंतु सासूबाई म्हटल्या म्हणून मी सोन्यामध्ये घेतले। तर गुंजा म्हणते की खूप महाग असेल ना हो? तेव्हा माया म्हणते की फक्त 10 लाख रुपयाचं आहे। तेव्हा मधू आणि विजया ते मणिमंगळसूत्र बघत असतात। तर मधू म्हणते की अहो विजया वहिनी, मला आपण मृण्मयीसाठी दागिन्याची तर निवड केलीच, पण आता गुंजासाठी सुद्धा काहीतरी घ्यायला नको का? तेव्हा काही रिंग्स त्यांनी गुंजासाठी घेतलेले असतात। तेव्हा लगेच माया रागाने म्हणते की तुम्ही हे कानातलं गुंजासाठी घेतले, मग एका मोलकरणीचं इतके लाड कशासाठी करता तुम्ही? गुंजाला खूप वाईट वाटते आणि ती रडत असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।